भाई माझा घाण एवढा सीन झालाय ना, मला स्वतःलाच माझी लाज वाटते. 1.5 वर्षानंतर सगळी बोलू शूज काढले नाही, मी शूजची बँड वाजली बघा. का मी अशा गोष्टी राईडच्या वेळेस ट्राय करतो काय माहिती, तरी पुसताना तर साले काय दिसले नाही. भाई मान टेकेल इकडे. हा काय सीन आहे हे, अरे हा डीपच होत चाललाय. ओके सो व्हेरी गुड मॉर्निंग. आज आहे संडे अँड पुन्हा एकदा आपण जात आहोत मस्तपैकी संडे ब्रेकफास्ट राईडला. आजची राईड फक्त संडे ब्रेकफास्ट राईड बोलू शकत नाही, कारण की फुल डे प्लॅन आहे माझा. आता वाजलेत प्रॉपर 5. सो पेट्रोल पंपवर जायच्या आधी सायलेंटवरनं काढतो मोबाईल. सकाळच मोबाईल सायलेंटवर असतो माझा. ओके डन. पेट्रोल पंपवर जाऊ, बघू किती जण आलेत. कालपर्यंत तर 7-8 जणांचं कन्फर्मेशन आलेलं. आज एक गोष्ट चांगली झाली ना, की बाहेर अजून पाऊस नाही पडला आहे. सकाळी मी एवढे दिवस बघतोय रोज पाऊस असतो. सगळं ना आता नवीन फ्रेश वाटतंय, कारण की जॅकेट मी जसं बोललो लास्ट राईडला जेव्हा मी कोल्हापूर राईड बनवलं तेव्हा धुतलेलं मी, माझी पॅन्ट धुतलेली, माझे शूज धुतलेले, सगळं धुवून सगळं क्लीन झालं. आणि आता ते बोलतात ना नंतर धुतल्यानंतर कसं ते श्रिंक होतं, तसं ते सगळं झाली सुरुवात. भाई बस 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 धूळ. हा का होते माहिती आहे का मला, हा कारण की मी या हेल्मेटमधली पॅडिंग पण धुतलेली, त्याच्यामुळे जरा तो शॅम्पूचा वास राहिला आतमध्ये, तो नाकात जातो. आणि माझं नाक एवढं स्ट्रॉंग आहे ना, थोडी तरी धूळ किंवा थोडं तरी ते कुठला वास स्ट्रॉंग येत असेल ना, मला लगेच शिंका चालू होतात. बाकी हे शूज मी एवढ्या वर्षांनी काढलेत ना, मला लास्ट टाइम मला आठवतं ना, मी हे लास्ट इयरची मी गणपतीपुळेची राईड मारली ना, त्यानंतर जे शूज ठेवलेत ना मी आतमध्ये, ते आतमध्येच आहेत. मला आज असा डाऊट होता की एवढे दिवस झाले पाऊस पडतोच आहे, आज पण मी पावसाच्या हिशोबातच निघालो. म्हणून मी तुम्हाला गोपुराला दिसत असेल ते बघा साईडला ना ती ब्लू स्टेक असते ना, इथे लावली आहे, इथे वरती लावली आहे, जेणेकरून ना पाऊस पडला तर मोटो व्लॉगिंग थांबली नाही पाहिजे म्हणून. हा आहे माजिवडा नाका. आमचा युजली मीटअप पॉईंट तिकडे असतो दरवेळेस, बट आपल्याला आता स्ट्रेट कसारा साईड जायचं असेल ना, तर तो वाला असतो. कशाला नाशिक साईड जायचं असेल तर, बट आपल्याला जायचं ते ह्या वेळेस फाउंटन साईड, कारण की अरे वाव अजून सांगितलं नाही तुम्हाला. बाकी थंबनेल आणि टायटल बनवतं तुम्हाला समजलं असेलच. आज आपण जात आहोत ग्रुप घेऊन दीव दमनला. कोण आलंय का? येस 2 जण आहेत. वा 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 द टॉप बॉक्स. काय ऐकत नाही. कितीला घेतलं? 45 लिटर. 45 लिटर आहे. नाईस वन. गुड मॉर्निंग. काय बोलतो, एकटा झालास? आपला प्रेम रायडर कुठे? त्याला सकाळचा मेसेज केला, तो अर्धा तासाने फोन करतो. सो फर्स्ट मीटअप पॉईंटवर तर आलोय. पार्टी बघता 4 गाड्या आल्यात. बाकींनी तर आपापले मीटअप पॉईंट स्वतः जनरेट केले आणि तिकडे तर त्यांना भेटायचंय. भेटलं ठीक. बाकी आता फक्त संदेशची वाट बघते. SS स्विफ्टीवाला तो आला की इकडनं 5 बॅग आम्ही निघू टोटल. अँड पुढे प्रथमेश जॉईन करेल. त्यानंतर अजून पुढे फाउंटनला थोडे जण आहेत, थोडे जण विरार फाट्याला भेटणार आहेत. असे करत आम्ही जवळपास 7-8 रायडर तरी खेळले. बाकी मी जी ड्रेसिंग करून आलोय, म्हणजे पावसाळ्याच्या प्रिपरेशनने आलोय, पूर्ण वाया गेले बाई. बघा पूर्ण जॅकेट आहे, आतमध्ये इनर्स आहेत आणि खालती बघाल ते बघाल तर प्रॉपर रेन पॅन्ट घालून चालतो. त्यावरती आवलं. हे शूज मी दाखवले का तुम्हाला? देन हे वाले शूज आय नो बवासीर आहेत, बट ठीक आहे भाई, पावसाळ्यात चालतील. बाकी क्लिप आहे इकडे लावायला, इथून फिट होतं, बट जरा टाईट नाही होत आहे. आणि आपली गाडी इथे, गाडी वॉश करून ठेवलेली मी, बट स्टील रान झालीच आहे. मस्त कसं आहे आज तर याची बाई गाडी खराब करायचीच आहे. आज तुझी गाडी मिळणार बाई. तू किती जपास. तो शोरूम मध्ये ठेवतो गेला की हा, आणि राईडच्या वेळेस शोरूम मधून काढून आणतो परत. अरे आपल्या गाड्या बघ, तुझा टायर बघ, माझा टायर बघ, ह्याचा टायर बघ. काय क्लीन करतो भाई माहित नाही मला, पण आज जाम क्लीन ठेवतो गाडी भाई. ऍक्च्युली ना खालून ना मला वाटतं ट्रक सोडत नाहीत कुठले, ट्रक सगळे वळून सोडतात. म्हणून मला मगाशी ते ट्रॅफिक नाही दिसली माझ्याकडला. मी तरीच विचार करतोय भाई, इथे एवढी ट्रॅफिक असते, ट्रॅफिक का नाही, ट्रक बिक्स का नाही दिसत इथे. हा बघा, हा रोडच बंद केलाय रे भाई या लोकांनी.
काय झालं की काय इथे. बाकी मला आता एक सीन होतोय ना, गिअर शिफ्टिंगला जरा प्रॉब्लेम येतोय. कारण की जसं की बोललो, हे शूज भाई आपल्याला काय जमत नाही. मागच्या पण पावसात मी यूज नाही केले. गणपती राईड मला वाटतं मी 2 वर्ष आधी केलेली असेल, गेल्या पावसात, जी मी सोलो राईड मस्त केली गणपतीपुळेला ती. त्यानंतर मी आता डायरेक्ट शूज काढलेत. म्हणजे विचार करा केवढा गॅप नंतर काढलेत मी शूज. आतून का चालले माहिती आहे का, आता हायवे काना कनेक्ट करा तुम्ही. कारण की तिकडे मला डाऊट येते की ट्रॅफिक जाम असेल आता, सो आपण इकडनंच आतून फटफट निघून जाऊ. ते नागेशनी गाडी तर मॉडिफाय केली आहे. टॉप बॉक्स लावलाय, लाईट लावलाय. मला फक्त लाईट लावायची बाकी आहे. याची मला लाईट बघावी लागतील कशी लावली. कारण की यांनी क्रॅश गार्ड बी ना लावला एक्स्ट्रा. जो स्टॉकवाला क्रॅश गार्ड आहे ना आपला KTMचा असतो, त्याच्यावरतीच लाईट लावली त्यांनी. आणि क्लायमेट का असं झालं आज एवढं येल्लो. तुम्हाला पण दिसतंय का येल्लो? वाव. पुढे त्या ट्रॅफिक तर नाही एवढं, बट येस मला मॅपवरती तर मजबूत ट्रॅफिक दाखवते. फाउंटनला पोचायला मला 1 तास दाखवतं मगाशी, जो मी 20-25 मिनिटात पोचतो फाउंटन. लेट्स सी. याचा मीटर बघा कसला हलतोय. हा मी मोबाईल होल्डर काढून इथे लावणार आहे थोड्या वेळातच, थोड्या दिवसातच. आता नाही, या राईडला नाही, या राईड पुरता असू दे. कारण की भाई जाम त्रास देतो हा इकडे. हे बघा लेफ्ट साईडला जे डॉमिनोज बघताय ना, तर तुम्हाला एक स्टोरी शेअर करतो आधीची. म्हणजे कोविडच्या टायमाची आम्ही इथे डिलिव्हरीला होतो. म्हणजे लगभग वर्ष तर नाही बोलू शकत, बट 6 महिने तरी मी इथे डिलिव्हरीला होतो भाई. इकडची गल्ली माहिती आहे मला सगळी, अख्खा कासरडोली एरियाचा. 6 महिने जे मचवले ना डॉमिनोजवरती आम्ही, बापरे बाप, खतरनाक आहे. खरे माझे रायडिंगचे स्किल्स तिकडेच इम्प्रूव्ह झाले. आज नशीब एक चांगले आहे भाई, पाऊस नाही पडलाय एवढं सगळ्या सीनमध्ये. बघा किती क्लोज कट चालत होता गेलो. मला जाऊ दे, यांच्या दोघांच्या मध्ये मी पिसायचो. बघा व्ह्यू बघा. मी तर म्हणतो ना, तुम्ही जर बिगनर असाल ना आणि तुम्हाला ना राईडचा एक्सपिरियन्स नसेल जास्त, बट तुम्हाला रायडिंग ही खूप आवडते, फर्स्ट राईड जर मी तुम्हाला सजेस्ट करेन ना, ती म्हणजे ही आहे. मस्तपैकी फाउंटन एक राईड करा. जवळपास ठाण्यावरून 30 ते 40 किलोमीटरच्या आसपास आहे काहीतरी हा रस्ता. पण हा पॅच बघा ना, मस्त आहे, एक नंबर आहे. ठाण्यावरून येत असेल तर तुम्हाला लगभग 30 to 60 किलोमीटर होईल. आणि मुंबईवरून येत असेल तर प्रॉपर 50-100 किलोमीटरची राईड तर होऊन जाईल. की व्ह्यू चांगला आहे हा, तुम्ही एन्जॉय करू शकता असे व्ह्यू आहेत. आता मला डाऊट आहे की मी चार्जिंग करता ब्लॉक सेट करू शकतो का. म्हणजे ऑडिओ व्हिडिओ ते येते, बट ऑडिओचं काय सीन ते मला माहीत नाही आता. बाकी हा बघा मोबाईल होल्डर झालं बघा असा, एक साईड असा आहे. त्याला मी फाउंटनला थांबल्यावर काढतो. भाई माझा गाण एवढा सीन झालाय ना, मला स्वतःलाच माझी लाज वाटते. 1.5 वर्षानंतर जसं की बोलू शूज काढले नाही, मी शूजची बँड वाजली आहे बघा. माझे 1.5 वर्षानंतर काढलेले शूज नाही बघा कसे झाले. का मी अशा गोष्टी राईडच्या वेळेस ट्राय करतो काय माहित. घरी पुसताना तर साले काय दिसले नाही. लेट्स गो. यार मला आधीचे ग्लव्स जाम आठवण येते रे त्यांची, किती मस्त होते ते ग्लव्स. ह्याने पूल करलाच जो जमत नाही, त्याने इझिली पूल व्हायचे आणि ग्लव्स मस्त हातात जायचे. हे साले जायलाच मागत नाहीत. हा दमन हा एकच आहे. मी तुला इथे देतो विरारला. माझ्या बॅटरी लो आहे कारण गोप्रोची. हा KTM ADV. हे तर मला आयडिया नाही. टॉप बॉक्स मध्ये टाक तोपर्यंत. वायर ओपन राहते ना रे. नाही तिचं काय नाही वायरचं एवढं, ती एवढे काय नाही वायरचं ना. क्या बोल रहे ओके. लगभग 7ला फक्त 10 मिनिटं आहेत आणि एवढं टाइमपास करत चाललोय ना आम्ही. आता काय माहित का, बट राईडला चाललं असं फीलच नाही येते. राईट साईडला पद्धतशीर सनराईज झालेला आहे. आणि आता सगळ्यांना सांगितलंय मी की भाई कोणी हळू चालवणार नाही, तुम्ही सनराईज एन्जॉय करा तोपर्यंत. मस्त भाई. चलो बघा नाही की प्रोसेस चालू करते अभी. बराच लेट झाला कारण की भाई नशीब मी हे शूज डायरेक्ट मालवण राईडला नाही काढले. माझा विचार होता, मी ज्याप्रमाणे तयारी करतोय ना मालवण राईडच्या हिशोबातच होतो मी हे शूज डायरेक्ट मालवणला यूज करेल. बट मला असं मनात का आलं काय माहित की भरपूर दिवस वापरले नाही आहेत, तर चला आधी एक छोट्याशा राईडला वापरून बघू. आता ही राईड एवढी पण छोटी नाही आहे, जवळपास 300-350 किलोमीटर आहे. बट स्टील बोललो
वापरू इथे. आणि नेमकं फाउंटन हॉटेल म्हणजे घरापासून फक्त 30 ते 35 किलोमीटरची राईड झाली माझी अजूनपर्यंत. आणि या शूजनी धोका दिला मला. तर भीती वाटते ती खालचा सोल खालचा बेस तो निघाला नाही पाहिजे. हे कायचे भाई कसले शूज आहे ते, डेंजर. आता मी विचार तर करतोय लोकल कुठले शूज घेतो इथे राईड पुरते तात्पुरते. बट भाई घेऊन पॉईंट नाही, कारण की घरात ऑलरेडी माझे 5 ते 6 पेअर असेच पडले. शूज तर आधीपासून भरपूरच माझ्याकडे. हा बघा फुल लोडेड बाय. लुक ॲट दिस बाय. वाव. सेक्सी बाय. नो डाऊट सेक्सी दिसते गाडी. पहिल्यांदा आता हे तर जुनेच आहेत, नागेश, प्रथमेश, संदेश आणि तो हॉर्नेटवाला पण ऑलरेडी भरपूर अजिंक्य भरपूर येऊन गेला राईडला आपल्यासोबत. तर त्यांना कसं माहिती आहे आपल्या पोरांची सवय काय रे सगळं. बट ते नवीन जे आलेत ना त्यांना कसं वाटत असेल काय का मूड खराब केला संडे राईडचा माझा. स्टार्टिंगच अशी केली मी लोक पुढे काय करणार आहे. राईड सुरू व्हायच्या आधीच एवढे चॅलेंजेस फेस केलेत मी. आता याच्यानंतर पुढे काय होणार आहे भाई देवालाच माहित. म्हणजे माझी लगभग पकडा 40 to 45% एनर्जी ते मी आत्ताच वापरून घेतली सगळी या 35-40 किलोमीटरमध्येच. ओके सो आय होपफुली सुजल इकडेच कुठेतरी थांबलेला पाहिजे, कारण की इंडियन ऑइलचा पेट्रोल पंप हात समोर आहे. विरारच्या नंतर येतो तो. इकडे कुठेतरी उभा असेल सुजल रायडरवरती. हा तो बघा समोर बरोबर. हे आपले जुनेवाले मेंबर ना जिकडे सांगतात तिकडे बरोबर उभे राहतात. बिचारा मला तर वाटतं अर्धा तास झाला असेल त्याला येऊन. हा किती वेळ होतास इकडे? किती वेळ होतास? 1 तास झाला ना. बिचारा आला 1 तास बोलतो मी असाच उभा होतो आणि चुकून गाडी बंद नाही केली त्यांनी, त्याची बॅटरी डाऊन झाली. बाकी आता बघायला गेलं तर आपली प्रॉपर राईड चालू झाली आहे. आता नाही थांबायचं भाई कुठे, डायरेक्ट औरा हॉटेल थांबायचं. इकडनं जाऊ बघ 70 to 80 किलोमीटर आहे. चलो अरे रस्ता काय मस्त झालं आता. बड 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 वरती बघता बरोबर काही ढगं आली आहेत. खालती आहे हलकीशी ऑरेंज लाईन आणि खालती त्याच्या आहे डोंगर. आणि हा रस्त्यावरती बाळा जरा सांभाळून चालव, माहिती आहेत ना ट्रकवाले. हे बघा फुल कन्स्ट्रक्शन जोरात चालू आहे. मला ॲक्च्युली हा राईड प्लॅन केला नाही, त्यात मला असं आलेली टिप की ही राईड नको प्लॅन करू, रोड खराब आहेत. बट स्टील अजूनपर्यंत मला खराब रोड असे काही कुठे दिसले नाही, चांगलेच चालू आहेत. चला सुजलची झाली वाटतं चालू गाडी. आणि लेअर बघा काय मस्त आले, एक नंबर कडक फ्रेम दिसते ना आता ही वाली. बाकी आपला हा ग्रुप आहे तोच आहे जुना व सगळं. फक्त एक नवीन रायडर आपल्याला जॉईन झालेत, ते म्हणजे त्यांचं नाव नाही मला माहीत. त्यांनी मला सांगितलेलं मी गजनी आहे, मी बदाम खायला चालू केले पाहिजे. ठीक आहे. हे आलेत आपली जुनीवाली जी होती ना करिश्मा ZMR. हे भाई गाडी मला एवढी आवडायची ना टाळ्या, मला लुकच खतरनाक होता ना ही जात टाळ्यामापासून. हिरो होंडाची करिश्मा. सगळे प्रिपरेशन मध्ये आले तर पावसाळ्याच्या. ओके सो सेकंड टोल प्लाझा आहे आजच्या राईडचा. बट सेकंड मला आठवत नाही, मला असं वाटलं की एकच टोल प्लाझा चारोटी टोल प्लाझा पास करून आपण डायरेक्ट मुंबई गुजरात बॉर्डर क्रॉस करू. तर हा वाला कुठला आहे? येस मी असं मध्ये मध्ये भरपूर काही गोष्टी विसरतो, त्यामधलाच हा एक प्रकार आहे. सो हा आहे चारोटी टोल प्लाझा. मग मागचा कुठला होता भाई? वाव वसई विरारचा असेल कुठला तरी मधला. तर जरा थांबू ही पब्लिक येईपर्यंत. चलो थोडा प्रथमेश आता चालवत आपण. प्रथमेश चालू BM डाबला झाला केलं. किती आहे टोटल? 14 किलोमीटर आहे आता आपला पहिला स्पॉट. इथे चारोटीला थांबत होतो. मला वाटलं चेंज केलास परत. चलो लेट्स गो. थोडा 14 किलोमीटर ह्याची गाडी खेचतो. भाई हा मिरर कसे वापरतो? एवढेशी मिरर आहे. हो यस फील तो है यार, फील तो है भाई. मजा तर आहे भाई BMW चालवायला नो डाऊट. फक्त मला आता ब्रेकिंग चेक करू दे. ज्याप्रमाणे माझी KTMचे ब्रेकिंग आहेत ना तसे आहेत काहीला. नाही पण एवढी पॉवर फील नाही होतं जसं माझ्या थ्रॉटल मध्ये पॉवर आहे ना. जे मी थ्रॉटल हलकं असं केलं की ना की डायरेक्ट गाडी माझी
विमान बनते, तेवढी पॉवर तर नाही याच्यामध्ये, तेवढी फील नाही होते मला याच्यामध्ये. बट सेमच आहे तसं बघायला गेलं 310 आणि 390. मला माझं वाकडा हँडल चालवून ना, म्हणजे तो हलकाचा ना माझा हे आहे बेंड आहे, तो चालून ना मला हिची आता सरळ हँडलचे हात लगेच समजलं मला की हँडलमध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे. म्हणजे ह्या हँडलमध्ये नाही प्रॉब्लेम, माझ्या हँडलमध्ये ॲक्च्युली बघायला गेलं तर. बट मला हा सरळ हँडल पचत नाही आता, कारण तिची सवय झाली ना मला. तिच्या नाही ना म्हणता मी त्या हँडलवरती 1000 किलोमीटर जास्त गाडी चालली. बट हिच्या DS विंड ब्लास्ट भरपूर लागतोय, भरपूर म्हणजे भरपूर भाई. मला 120 गेल्यानंतर ना विंड ब्लास्ट चांगला फील होतो माझ्या गाडीवरती की हा भाई लागतोय. बट हिच्यात मला 80-90लाच लागतोय. थोडीशी ट्राय करूया किती पॉवर आहे याच्यामध्ये. 130 ठीक आहे. याला पुढे आता नाही माझी इच्छा जास्त खेचायची, बस मला भीती वाटते. गिअर शिफ्टिंग हार्ड आहे रे भाई हिचं माझ्यापेक्षा. मला वाटलं KTMचं गिअर शिफ्टिंग हार्ड आहे. चलो मी थोडं एन्जॉय करतो हिला आणि भेटतो औरा हॉटेलच्या इकडे. लेट्स गो. करून के काय पॉवर बाईक आहे. मजा आली का? रॉ फिलिंग असते ना ती, रॉ फिलिंग येते ना. पाहिजे ना. हो नाही पण असं वाटते मजा आहे हिच्यामध्ये. हा ही पण तीच झाली ना, ही पण डिस्कंटिन्यू झाली. हा नाही रे, मी ही चालवली ना, मला समजलं की त्याला काय मजा येईल आता चालवायला. 310 मध्ये नसते मजा आली. त्या 310 मध्ये नसते, 390 मध्ये जबरदस्त वाटते. चलो लेट्स गो. ओके सो ब्रेकफास्ट करून झाला आहे. आता वाजले आहेत 8. ना बघा आपला आजचा लाईनअप बघतपासून आता भेटलाय. तिकडे आहे अजिंक्यचे हॉर्नेट, देन आहे सुजलचे रायडर, संदेशची SX 250, ही नागेशची ADV 250, प्रथमेशची BMW, आपला छावा आणि या सरांची जुनीवाली ZMR. आणि सगळं चांगलं आहे, फक्त एकच गोष्ट गांगडी चालू आहे आता, जे माझे शूज आहे बघा. साले सगळे हसतात माझ्या. आता काय करू यार, मी लेजिट मी बोलते 1.5 वर्षानंतर काढले. मी काढला तरी पुसताना पण बघितलं पण नव्हते फाटले यार. मी ठरवले मी दमनला शूज घेणार, बाकी काय करेन माहित नाही पण मी दमनला शूज घेणार. चलो लेट्स गो. दिवस खराब चालू आहे. थांब 1 मिनिट फक्त चेक करू दे मला. ठीक आहे चल. माझं आता असं झालंय ना की ज्या ज्या गोष्टी होतात ना माझ्यासोबत, मला ना राग नाही येत आणि मला ना राग नाही येत आहे, मला हसायला येते उलट माझ्यावरतीच की भाई काय चाललंय आज, का असं करतोय. सोल निघायला तोपर्यंत ठीक आहे, सोल फाटून तुटला आता लिगडे बघा. शिव बघा माझा कुठे गेलाय बघा भाई काय. बाकी आमचा जो डिले चालूच होता, जेवढा आम्ही टाइमपास करत करत आलो तो बऱ्यापैकी कव्हर केलेला आहे. 9:30 वाजले. 9:30चा असं पण मी टाइम ठेवलेला. 9:30 आपण ब्रेकफास्ट करून निघून 10:30 पर्यंत मुक्तिधामच्या इकडे पोहोचणार आणि त्या हिशोबात आपली रायडिंग चालू आहे. म्हणजे मस्त आलो आम्ही आता, कारण की हा जो पॅच आहे ना, जो आम्हाला सांगितला गेला खराब आहे, तो भाई सेक्सी आहे नो डाऊट. मला अशी कमेंट आली की तिकडे ट्रॅफिक असणार आहे, रोड अंडर कन्स्ट्रक्ट आहे, ब्रिजचं सगळं काम चालू आहे, खालतून ब्रिज खाली गेला ते ट्रॅफिक लागणार तुला, रस्ता खराब आहे, म्हणजे तुला जायला नाही म्हणता 3-2.5 तास तरी लागणार. 3-2.5 तास तर आमची गोष्ट. आम्हाला मला वाटतं 1 तास पण नसेल लागले इथे यायला. एवढे मस्त येते आम्ही सुसाड. 130-140 ज्यांची जेवढी कॅपॅसिटी तेवढे पळवत आहेत सगळे. हे बघा महाराष्ट्र चेक बॉर्डर. आपल्याला लेफ्टला न जाता सरळ जायचंय, कारण की लेफ्ट सगळा ट्रकवाल्यांसाठी आहे एरिया तो, म्हणजे तिकडनं ते फिरून एकदम असे येतात, आपण सरळ निघून जातो.
आता इथे येईल झिगझॅग वाले थोडेसे टर्न्स. ओके, वी आर ऑफिशियली क्रॉसिंग महाराष्ट्र गुजरात बॉर्डर. आणि पोलीसवाले बघा किती तिकडे. इथे चुकून सुद्धा येऊ नका कधी विदाउट प्रॉपर पेपर्स अँड प्रॉपर सगळं. ना प्रथमेशनी गाडी चालवली आणि प्रथमेशचं रिॲक्शन एवढं पॉवर होतं ना, मी रेकॉर्ड करणार होतो, म्हटलं जाऊ दे. फुल पागल झालाय, फुल पिता झालाय गाडीवरती. फक्त एवढंच बोललं की हँडल सरळ करून घे. पण हँडल तर आता असा सीन झालाय ना माझा की मला सवय झाली यार हँडलवर गाडी चालवायची, का माहित का. बट ना, हँडल चेंज केला पाहिजे. आपण सर्व्हिसिंगला जाऊ तेव्हाच करू. आता मालवणच्या आधी करायची सर्व्हिस की नाही ते बघावं लागेल. जस्ट खायला थांबलो तिकडे. मी पॅन्ट बिंट काढून ठेवली. मी बोललं तर कुठे पाऊस पडेल. वेदर रिपोर्ट पण चेक करून निघालो. आला इथं कुठे पाऊस भेटत नाही आता, मग कशाला घालू. पॅन्ट काढली आणि हा बघा समोर रिमझिम पाऊस चालू झालाय. वरती तर सगळे ब्लॅक क्लाउड्स आहेत. आणि हे बघा ह्याच्यावरती दिसते विंडशील्ड वरती रोड वर्क अहेड. अचानक भयानक मध्ये एवढी ट्रॅफिक. ओके नो सीन. आपली एडीवीच आहे, टेन्शन नको घेऊस. चालत राहा चांगलं चालू आहे. गेमवरती वा 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 वा. अशा प्रकारे मस्त वेगळी ट्रॅफिकमध्ये मरवताना आम्ही बरं वाटलं जरा. ओके, आईला थांबायला बोललाय म्हणजे आपण टाकून घेऊ इकडून. थांबाय. कशाबद्दल आहे ट्रॅफिक, कशाबद्दल. भैया ट्रकवाल्याला मला माहित नाही काय घाई लागले, बट हा मॅक्स हॉर्न मारून घाबरवतोय सगळ्यांना पाठवून. बघा चालत आहे बाबा असं. आता हा बघा, हा जो ब्रिज दिसतोय वरती ब्ल्यूवाला चाललाय सरळ तिकडे, हा पण एक रस्ता जातो. पण हा रस्ता असा आहे ना की इकडून तिकडे उतरला त्या साईडला की पूर्ण गावागावातून मोती दमनमध्ये जातो. आणि पुढून जो राईड आहे ना अजून एक, तो वाला थोडाफार तरी हायवे कनेक्ट आहे आपल्याला. म्हणून मला गावातून जाण्यापेक्षा ना थोडासा हायवे कनेक्ट करून देन गावात घुसू ॲव्हरेज येण्यापेक्षा. पण ब्रिजवरून गेला तर रेल्वे ट्रॅकच्या वरून जाल. आणि जर पुढचा जो राईड घेतला ना ब्रिजच्या नंतरचा, तो प्रॉपर रेल्वे ट्रॅकवरनं गाडी जाते. मजा येते ते बघायला, तिकडे वाईफ मजा येते. ओके, सो आपण दमनमध्ये तर आलो आहोत. आता मगाशी काहीतरी सीन झाला आहे. टोटल आता आम्ही 4 बाईक आहे. 3 बाईक ज्या होत्या त्या कुठेतरी पुढे गेल्या, कारण की सुजलला कोणीतरी वाटतं अर्टिकावाला आणि कोणतरी ठोकून पळाला, असा काहीतरी सीन झाला. तर त्याच्या मागे ही तिघं गेलेत, संदेश आणि नागेश. तर त्यांना आता बोललो तुम्ही तिकडनं जॉईंट व्हा पुढून, कारण की ते जाम पुढे गेले चेस करत आणि मला सीनच नाही माहीत झाला तो. मी मागे यांच्यासोबत येत होतो. बट ठीक आहे, त्यांना आता सांगितलं डायरेक्ट स्वच्छ महादेव तिकडे या, मोती दमनच्या इकडे. तर तिकडे गेल्यावरती स्टोरी समजेल काय तर ते. राईट साईडला बघा तर आहे वापी रेल्वे स्टेशन. इथून मी आलो नव्हतो, फर्स्ट टाइम आलो या रोड. ओके, वेलकम टू दमन. काय जायचं आहे मोती दमनचे ते 7 किलोमीटर आहे जवळपास इथून. बरोबर चाललंय आपण. हो येस, थोडीशी ऑफ रोडिंग अँड समोरच आहे मोती दमन बीच. एवढं गरम होते की मला अक्षरशः उतरावंच वाटते पाण्यात. आणि लेफ्ट साईडलाच बघा महादेवांचं स्टॅच्यू. बघा आपण फिरून आलो जरा. चलो तिकडे सावळे तिकडे पार्क करून घेऊ. काय मस्त आहे मूर्ती यारी, एक नंबर. इकडे ते डमरू, त्रिशूल, महादेवांच्या काळातला नाग, काळातले रुद्राक्षांची माळा, काय काम केले असं ऊपर. आणि साईडलाच ना जरा थोडंसं गार्डन टाईपचे, आणि याच्या खाली आम्ही त्या गाडी पाडली.
ओके. सो समोर आता आम्ही आमच्या गाड्या पार्क केल्या आहेत सावळीमध्ये प्रॉपर याच्या खालीच. आणि साईडलाच आहे मोती दमन बीच. भाई किती खांडड पाणी आहे ते, पूर्ण चॉकलेटी पाणी आहे. त्यात माणसं पोहत आहेत का मला काय आयडिया नाही. बघा तिकडे थोडेसे आहेत. त्या ॲक्टिव्हिटीच्या नावाखाली मला बघायचं तर फक्त हॉर्स रायडिंगच दिसणार ते. बघा तिकडे आहे ते, बाकी तर अजून ॲक्टिव्हिटी दिसत नाही. स्टिकर नाही ठीक आहे, आपलीच गाडी. तुम्ही दोघं आहे ना? अरे स्क्रू गेले याच्यातले, तुटलं नाही. तुटलं आहे. हा काढ.